हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर हे तुम्ही बघताय माझं नुकताच घेतलेलं असं मोगऱ्याचं झाड आणि त्याला असं सुंदर असं फूल आलं आहे. आणि पहिली फुलं जी आलेली ती मी झाडालाच लावून दिली, म्हणजे पहिली 2 फुलं होती ती झाडाला आणि नंतरचे जे फूल आलं आहे ते बाप्पाला. अशी मस्त देवपूजा वगैरे केली. संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि माझ्या ना खूप असं छान मनात आलं की मस्त आपण आजचा स्वयंपाक आहे ना अगदी छान असा करावा. म्हणून आहे ना मी पुरी भाजीचा बेत करत घेतला आहे. माझी बटाटे शिजून झालेत. एका साईडला मी कुकरला बटाटे लावले होते, बटाटे शिजून झालेत आणि मग मी आहे ना पुरीचं पीठ मळून ठेवते. पुरीचं पीठ मळलं ना की मस्त असं थोडा वेळाने ते असं छान फुलून येतं आणि पुऱ्या पण त्याच्या छान होतात. आणि मग मी इथे ना मोहन द्यायला घेतलं आहे. वाटीमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप असं मिश्रण करून घेतलं आहे आणि ते पिठावर ओतलं आहे. आणि असं केलं ना की एकदम पुऱ्या छान अशा खुसखुशीत आणि अशा मस्त होतात. आणि मग हे पीठ मी मस्त मिक्स करून घेतलं, म्हणजे जे तेल तुपाचं मिश्रण आहे ना ते सगळं पिठाला एकसारखं असं लागायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी आधी चमच्याने, कारण का ते गरम असतं म्हणून हे आधी चमच्याने मिक्स करून घेतलं आणि मग नंतर हातानेच पूर्ण एकजीव असं करून घेतलं. आणि ॲज इट इज आपण रेग्युलर पीठ मळतो तसं मस्त छान कणिक मळून घेतलं. असं एकदम जोर देऊन देऊन पीठ जेवढं छान मळलेलं असेल ना तर त्याच्या पुऱ्यासुद्धा अगदी मस्त होतात. आणि मग आहे ना हे पीठ मी थोडा वेळ असं झाकून ठेवणार आहे, म्हणजे ते माझं बाकीचं काम होईपर्यंत ते पीठ छान असं फुललेलं असेल. मग मी तयारी करत घेतली बटाट्याच्या भाजीची. आज मस्त मला असं वाटलं की छान असा स्वयंपाक करावा, सगळं आमच्या असं आवडीचं असावं, म्हणून मी असं जेवणाचा असा मस्त बेत केला आहे. आणि आजचा व्लॉग आहे ना फक्त जेवणाचंच असणार आहे, म्हणजे मी जे काही जेवण बनवलं आहे ना ते सगळं मी आज शूट केलं आहे आणि मी आज ते दाखवते. तर आहे ना मी लसूण साफ करून घेतला आणि आलं आहे ना खिचून परत त्याला टेचून घेणार आहे, म्हणजे ना आलं आपल्या दाताखाली येत नाही. आम्हाला कोणालाच आहे ना आलं दाताखाली आलेलं अजिबात आवडत नाही आणि आल्याची टेस्ट छान येते. त्याच्यामुळे बटाट्याच्या भाजीत मी आलं लसणाची पेस्ट ही टाकतेच, घरी केलेली बरं का. घरी केलेल्या आलं लसणाची पेस्ट काही वेगळीच असते. त्याच्यानंतर मग मी कुकरमधून सगळे बटाट काढून घेतले आणि बटाट एकदम मस्त 3-4 शिट्ट्या होईपर्यंत मी शिजून घेतलेले. त्याच्यामुळे एकदम असे मऊसूत झाले होते, कारण का मला ना अगदी अशी नरमसूत अशी भाजी करायची होती. आणि मग काढून घेतले आणि मग त्याची पटपट अशी सालं काढून घेतली. बटाट्याची भाजी एकदम इझी आणि पटकन होणारी अशी असते. तर माझी पटकन अशी भाजी झाली. मी काय पूर्ण प्रोसेस दाखवली नाही भाजी कशी केली ती. मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याच्यामध्ये ही भाजी आहे दाखवलेली पूर्ण. तो व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा. तर त्याच्यानंतर हे झालं आणि त्याच्यानंतर मग मी नेक्स्ट आयटमची तयारी करत घेतलेली, तो म्हणजे ताकाची कढी. म्हणजे ॲट अ टाईम मी जेवढे होतील तेवढी कामं पटापट, आपल्या गृहिणींचं असतंच नाही का, एका हाती 2-3 कामं पटकन अशी करून घ्यायची. तर तिकडे मी लसूण टेचून ठेवला आणि 1 मिरची कट करून ठेवले आणि मग आहे ना मी इकडे कांदा कापत घेते. कांदा का तर मला करायची कांद्याची भजीसुद्धा. तर मग मी आहे ना असा आडवा कांदा कापला ना की मस्त छान तो मोकळा होतो, म्हणून मी आहे ना असा हा आडवा कांदा कापत असते भजीसाठी, म्हणजे विकतसारखी अगदी छान भजी होऊन जाते. आणि मग मी हा कांदा आणि कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते ठेवून देणार आहे, म्हणजे ना कांदा छान करमला जातो आणि मग भजीसुद्धा खूप छान अशी होते. बाकीचं म्हणजे मी आता ताकाची कढी करणार आहे, ती फोडणी देईस्तोवर हा कांदा आहे ना थोडासा म्हणजे ताकाची कढी त्याचबरोबर मग पुऱ्या पण करून घेईन. भजी मी लास्टला ठेवेन, कारण का ज्या कढईमध्ये मी पुऱ्या करेन ना त्याच कढईमध्ये मग मी नंतर भजी पण करून घेईन, म्हणजे अगदी परत तेल नको वाया जायला आणि मग त्या तेलामध्ये होईलसुद्धा आणि एक भजीसुद्धा करता येईल पटकन अशी. ॲक्च्युली माझ्या जेवणाला झालेला उशीरच, सगळं गडबडीतच करत होती. सगळं असं घाईघाईत होत होतं, पण सगळे जेवण असं मी पटपट करत घेतलं होतं. तर हा कांदा मीठ लावून मी बाजूला करून घेतला आणि मग मी इथे ना ताकाला फोडणी देत घेतली, म्हणजे ताकाची कढी करायला घेतली.
आणि मी आहे ना कढी करताना त्याच्यामध्ये बेसनाचा वापर नाही करत. एकदा तुम्ही पण नक्की अशी ताकाची कढी करून बघा न बेसन टाकता. म्हणजे ना बेसन का टाकतो आपण, कारण का ती फुटते म्हणून. तर ना उकड काढायचीच नाही आपण, तशीच थोडीशी हीट करून घ्यायची आणि हलवून घ्यायची. उकळलं ना की ते ताक फुटतं. त्याच्यामुळे अशा प्रोसेसने मी करते. ताकाची कढी खूप छान होते. लसूण टाकलं आहे, हिंग, जिरं, मोहरी ह्याची फोडणी दिली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि ही फोडणी मस्त क्रिस्पी अशी छान खमंग होऊन दिली. आणि मग सगळी छान झाल्यावर त्याच्यामध्ये ताक ओतलं आणि हे म्हणजे स्लो गॅसवरच करते मी, कारण का अगदी चुकून लक्ष वगैरे नसलं तर मग ते फास्ट गॅसवर उकळ येण्याची शक्यता असते. उकळ आला तर कढी फसलीच असं समजायचं. अशी ही कढी मी करते. हळद टाकायची वरून सगळी फोडणी झाल्यावर. हळद मी आधी नाही टाकत, कारण का हळद आधी टाकली की म्हणजे हळद करपते, म्हणून मग मी हळद लास्टला टाकते. आणि मग हे असं ताक टाकून घेतलं आहे आणि बस थोडा वेळ असं ढवळणार आणि थोडंसं हीट होऊन देणार. म्हणजे उकळेल ह्या स्टेजपर्यंत आणायचं आणि बंद करून टाकायचं. चवीनुसार मी मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी साखर टाकते. साखरेमुळे ना अगदी आंबट गोड अशी चव येते ताकाच्या कढीला. आणि ही माझी सगळ्यात फेवरेट डिश आहे, ताकाची कढी. मला फार आवडते. तर अशी झाली माझी ताकाची कढी. ही मी इथं गॅस बंद केला आहे. परत एकदा फेटून घेते म्हणजे एकदम मस्त मिक्स होईल. आणि मग मी इथे करत घेतल्यात पुऱ्या पण अशा मस्त पटपट मी करत घेते. कढईमध्ये तेल अगदी कमी घेतलं आहे, कारण का तेल वाया जायला नको. कारण का पुऱ्या पण मी काही जास्त करणार नाही आहे, थोड्याच करणार आहे. इथे ना माझ्या पुऱ्या छान अशा मस्त टम्म फुगलेल्या होत होत्या. छान पटपट अशा मी पुऱ्या करत घेतलेल्या. पुऱ्या करायला ना खूप मला जास्त आवडतं, कारण का त्या अशा त्याचं म्हणजे ते असं छान बघायला मिळतं. टम्म फुगलेल्या पुऱ्या बघितल्या ना की अगदी छान मस्त वाटतं. तर असं माझ्या पुऱ्या रेडी आहेत. आता कढी रेडी आहे, भात रेडी आहे आणि आता कमी आहे ती भात आणि भाजीसुद्धा रेडी आहे आणि कमी आहे ती फक्त आता भजीची. तर मी असं पटकन आता भजी करत घेतले. मस्त ते कांद्यात मीठ टाकून ठेवलं होतं, त्याला छान पाणी सुटलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता बेसन ॲड केलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं आहे. म्हणजे तांदळाच्या पिठाने छान अशा क्रिस्पी होऊन जातात भजी. आणि हे सगळे असे बेसिक मसाले जे मी टाकलेत, हळद, तिखट, मीठ आणि मसाला वगैरे असं सगळं जे मी टाकलं आहे. आणि ओवा टाकणार आहे शेवटी. ओवा मला भजीमध्ये असा मेन लागतोच, कारण का ओव्याने छान पण लागतात आणि मग बाधत पण नाही भजी. त्याच्यामुळे मग मी ओवा भजीमध्ये टाकतच असते. तर असं सगळं माझं चालू आहे. आणि आता शेवटचं म्हणजे राहिलं आहे ते भजी करायचं. तर आता पटकन मी थोडंसं हे टाकलं आहे, पाणी टाकलं आहे आणि पटकन पीठ करून घेते आणि मस्त भजी टाकून घेते. आता सगळं माझं जेवण रेडी आहे. आता मी घेते मस्त जेवण ताट करत, म्हणजे श्रेयाच्या पप्पांना ताट वाढून घेते. तर सुरुवातीला मी भाजी एका डिशमध्ये ठेवते. असं मस्त जेवण केलं ना की आपला म्हणजे जेवणाचं असतं की बायकांच्या मनावर असतं. मूड चांगला तर जेवण चांगलं असं. तर माझा आज मूड खूप छान होता आणि मला असं मस्त पंचपक्वान्न असं करावंसे वाटले. त्याच्यामुळे मग मी असं सगळं छान असं जेवण बनवत घेतले. श्रेयाला पण, श्रेयाच्या पप्पांना पण आणि मला पण. पुरी
ही भाजी म्हटलं ना आम्हाला खूप आवडते आणि त्याच्यासोबत ही श्रियाच्या पप्पांची खूप दिवसापासून कांदे भजी खायची इच्छा होती, तर ते मी आज फायनली केलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा छानशा एका व्हिडिओ.